शिवशेत येथे शिवशक्ती गाव विकास समितीची स्थापना पेठ तालुक्यातील शिवशेत येथे गाव स्वच्छता आणि स्वदेश फाउंडेशनच्या सहकार्याने शिवशक्ती गाव विकास समितीची स्थापना करण्यात आली। या कार्यक्रमात स्वदेश फाउंडेशनचे पदाधिकारी मोहसिन सय्यद, रमेश चव्हाण, दिगंबर वाडेकर, करण बागुल, सुनील बोराडे, उनेश्वर गावित उपस्थित होते। यावेळी शिवशक्ती गाव विकास समिती शिवशेतची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। यामध्ये श्री गुलाब जयराम पवार अध्यक्ष, सौ योगिता विजय चौधरी सचिव, श्री भारत विष्णू भडांगे खजिनदार, सौ अश्विनी वसंत गावंडे उपाध्यक्ष, सौ जयश्री हिरामन माळगावे, सौ निर्मला जनार्दन शेवरे, सौ जनाबाई बापू धूम, श्री दिगंबर सोमनाथ पवार, श्री कुमार काशीनाथ माळगावे, श्री उत्तम महादू भोये सदस्य म्हणून निवड करण्यात आली। या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे, शाळेचे शिक्षक, ग्रामसेवक, सरपंच, आदिवासी संघटनेचे युवा नेतृत्व, श्री गणेश मुगवळी, पत्रकार श्री कुमार माळगावे आणि संपूर्ण गावातील नागरिक, तरुण मित्रमंडळी, महिला वर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवशेत सरपंच माझ्या गावातील सर्व गावकऱ्यांनी मिळून स्वच्छता राबवली आणि स्वदेश फाउंडेशननी सहकार्य केलं। सर्व गावकऱ्यांचे सहकार्य आहे त्याच्यात आणि माध्यमातून आम्ही गावाची स्वच्छता केली आणि सर्व गावकऱ्यांनी सहकार्य केलं। एवढं बोलून धन्यवाद। गावामध्ये शिवशक्ती ग्रामविकास समिती स्वदेश फाउंडेशनच्या वतीने आपल्या गावामध्ये जो बदल झालेला आहे तो अतिशय उत्कृष्ट झालेला आहे। गावाची स्वच्छता, गावातील सर्व लोकांची एकता आणि उत्साह बघून या गावामध्ये काहीतरी वेगळं घडणार आहे असं सर्वांना वाटतंय आणि सर्वांनी जी शक्ती लावलेली आहे त्याच्यातून निश्चितच गावाचा विकास होईल असं सर्वांना वाटतंय। आणि आपल्या शाळेसाठी स्वदेश फाउंडेशनच्या वतीने जो काही विकास होईल तो अतिशय उत्कृष्ट होईल। इतर गावांमध्ये जसा झालेला आहे आपण बघतो, सोलर असेल, पाण्याची व्यवस्था असेल, अशा विविध विषय आहेत ते आपल्या पण गावामध्ये होतील अशी मी अपेक्षा करतो आणि संपूर्ण गाव तिथं सहकार्य करेल अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि दोन शब्द संपवतो। आज या ठिकाणी स्वदेश फाउंडेशन यांच्या मार्फतीने आपल्या गावामध्ये जो काही उत्साह साजरा केला झालेला आहे त्यांचे खूप खूप मनापासून आभार मानतो। कारण खूपच वर्षांनी असं बघायला भेटतं का सगळं गाव एकत्र आलेलं आहे आणि ते खूपच चांगली गोष्ट आहे। कारण त्या दृष्टीने आरोग्य संपदा गावाला लाभणार आहे। तसेच काहीतरी अचीव करण्याचा प्रयत्न करू आम्ही नक्कीच, त्यामध्ये आपण सगळ्यांनी ताकद लावलेलीच आहे आणि लावणारच आहे। तर त्यांचे जेवढे कर्तव्य करावे तेवढं कमीच आहे। त्यांनी असं सहकार्य करत राहावं, आम्ही प्रोत्साहन त्यांना देत राहू। धन्यवाद। महाराष्ट्राचे न्यूज यांचा धन्यवाद मानतो। मी यशवंत खोटरे, राहणार शिवशेत। एकच ध्यास आणि गावचा विकास, स्वच्छ गाव सुंदर गाव ही सुरुवात या तरुण गावातून निर्माण केली आहे। तरुण गाव आपले तरुण पोरांनी, तरुण महिला आणि गावकरी वरिष्ठ यांना सर्वांचं मी आभार मानतो। आणि एक त्याने असं स्वप्न पाहिलं की या गावात स्वच्छ आणि सुंदर ही संकल्पना राबवल्या पाहिजे। त्याचप्रमाणे स्वच्छ आणि सुंदर तर पूर्णपणे झालं गाव। त्याच्यात या गावातील ज्या छोट्या छोट्या समस्या आहेत शेतकऱ्यांच्या, पाण्याच्या आणि शेतीच्या वगैरे काही, या शासनामार्फत काही ना काही ज्या योजना येतील त्या शेतकऱ्यांच्या त्या पूर्णपणे सिद्ध व्हाव्या आणि त्या शासन दरबारीपर्यंत ह्या सगळ्या स्कीमा जाव्या, हे या उत्तर महाराष्ट्र न्यूजच्या संदर्भातून मी सांगत आहे। एवढेच, थँक्यू। नमस्कार, मी रमेश चव्हाण, स्वदेश फाउंडेशनकडून एक प्रतिनिधी म्हणून इथं आलेलो आहे। तर शिवशेत गाव विकास समिती शिवशेत आणि ग्रुप ग्रामपंचायत शिवशेतच्या अंतर्गत आणि स्वदेश फाउंडेशनच्या मार्गदर्शनाने आज या गावामध्ये PRAची ॲक्टिव्हिटी पहिला दिवस चालू आहे आणि हे गाव स्वप्नातील गाव करण्यासाठी स्वदेश नेहमीच मार्गदर्शन करत राहील। आणि मार्गदर्शन करत असताना गावाच्या आणि गाव विकास समितीच्या पुढाकाराने
एक 6 स आहेत जे की विकासाचे टप्पे म्हणतो. एक पहिला घटक आहे स्वच्छ, सुंदर, स्वास्थ्य, साक्षर, समृद्ध आणि सृष्टी. ह्या 6 घटकांच्या पर्यंत ज्यावेळेस गाव पोहोचेल त्यावेळेस हा गाव स्वप्नातलं गाव बनेल. यासाठी स्वदेश फाउंडेशन नेहमीच सहकार्य करेल, मार्गदर्शन करेल. धन्यवाद. नमस्कार. मी सुनील बोराडे, शिवशक्ती गाव विकास समिती शिवशेत यांनी स्वप्नातील गाव बनवण्यासाठी जे एक पाऊल टाकलेलं आहे. गावातला एकोपा जर आपण पाहिला तर आपण गावाची सजावट त्यांनी अगदीच खूप छान पद्धतीने केलेली आहे. सर्व घरांना हिरवा कलर दिलेला आहे. त्यानंतर गावातील रस्ते वगैरे सर्वच अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांनी बनवलं आहे. नक्कीच जे काही घटक किंवा स्वदेश फाउंडेशन एकत्र येण्याचा जो काही प्रयत्न करत आहे, गावांना एकत्र जोडण्याचा प्रयत्न जो काही करत आहे, त्या पद्धतीनं निश्चित शिवशेत हे गाव तिथं स्वदेश फाउंडेशनला मदत करणं आणि स्वदेश फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली अतिशय छान पद्धतीनं स्वप्नातील गाव बनण्यासाठी निश्चित कटिबद्ध राहील याची मी शाश्वती देतो. धन्यवाद. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार, प्रतिनिधी सुरगाणा पेठ. आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी. नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA. दर महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील. तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे. शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव.